वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी प्रत्येक शिवप्रेमींसाठी। छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं मंदिर भिवंडीमध्ये उभं केलं जाते। काम अगदी अंतिम टप्प्यात आलंय, पण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना देवत्व बहाल करण्यावर काहींनी आक्षेप घेतलाय। नेमका हा सगळा प्रकार काय आहे पाहूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। भव्य तटबंदी, चहू बाजूने 4 बुरुज, तटबंदी समोर शिवरायांचे मावळे, शिवनेरीवरच्या शिवजन्मस्थानाच्या रूपातलं प्रवेशद्वार, प्रशस्त सभा मंडप आणि तटबंदीवर शिवपराक्रमाची शिल्प। मंडळी, हे आहे भिवंडीचं छत्रपती शिवाजी महाराज मंदिर। शिवक्षेत्र मराडेपाडा इथं शिवक्रांती प्रतिष्ठाननं हे मंदिर उभारलं। या छोट्याशा गावामध्ये एक अद्भुत, अलौकिक आणि दिव्य असं छत्रपती शिवाजीराजांचं मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। शिवाजीराजांचा इतिहास आत्ताच्या पिढीला आणि भावी पिढीला कळावा आणि त्या इतिहासातून, त्यांच्या पराक्रमातून, त्यांच्या शौर्यातून येणाऱ्या पिढीनं एक प्रेरणा घ्यावी, हा दिव्य दृष्टिकोन ठेवून या मंदिराची आम्ही स्थापना केलेली आहे। सन्माननीय डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांच्या अथक प्रयत्नातून आणि शिवक्रांती प्रतिष्ठानचे सगळे जे मावळे आहेत त्यांच्या माध्यमातून या मंदिराची उभारणी केलेली आहे। 2018 साली या मंदिराच्या बांधणीला सुरुवात झाली। मंदिराच्या उभारणीला 4 कोटींचा खर्च आलाय। एकूण 4 एकरात मंदिराची उभारणी आहे। 400 वर्ष टिकेल अशी मंदिराची बांधणी आहे। मंदिर परिसरात गुरुकुल पद्धतीनं शिक्षण दिले जाणार आहे आणि शिवाय मंदिराच्या आवारात शस्त्र प्रशिक्षण केंद्रही सुरू केलं जाईल। राम मंदिरातल्या रामाचे मूर्तिकार अरुण योगीराज यांनी शिवरायांची 6.5 फुटी सिंहासनारूढ मूर्ती साकारली आहे। आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, आपण या मंदिराजवळ उभे आहोत। आपण या मंदिराजवळ पाहत आहोत की भव्य दिव्य असं बांधण्यात आलं आहे आणि या मंदिराचं लोकार्पण सोहळा 14 ते 17 मार्च रोजी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे। महाद्वारालगत हत्ती, घोडे, माळांचे भले मोठे पुतळे उभे टाकलेत। या मंदिरापासून महाराजांच्या काळातील गडकिल्ल्याचा प्रतिमा जागृत होते। अशा प्रकारे अतिशय उत्तम असं हे महाराजांचं मंदिर इथे उभारण्यात आले आहे। 14 मार्च ते 17 मार्च पर्यंत शास्त्रोक्त पूजा होईल, गोपूजन होईल, 108 होम हवन कुंड असतील, वास्तुपूजन आणि कलशपूजन होईल आणि 17 मार्च रोजी शिवजयंती दिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मंदिराचं लोकार्पण होईल। पण या शिवमंदिरावरून काही इतिहासकार आणि अभ्यासकांनी शिवरायांना देवत्व बहाल करून मंदिराच्या मखरात बसवणे अयोग्य असल्याचं म्हटलंय। काही लोकांना हे पराक्रम दैवी वाटतात, चमत्कारिक वाटतात, परंतु हे पराक्रम जिजाऊच्या पोटी जन्मलेल्या हडामासाच्या एका महापुरुषांनी करून दाखवले। जगाला हेवा वाटावा अशा पद्धतीचा इतिहास निर्माण झाला आणि महापुरुषांचे पराक्रम महापुरुषांच्या उंचीवर जर त्याच पद्धतीने ठेवले गेले तर पिढ्यानपिढ्या चालतात। आता नेपोलियन बोनापार्ट पासून, जुलियस सीझर पासून, अलेक्झांडर द ग्रेट यांना देवत्व दिलं नाही महापुरुषांच्या, त्यामुळे त्या कथा ज्या आहेत त्या पराक्रमाच्या कथा जैसे थे पिढ्यानपिढ्या त्या देशांमध्ये चालू आहेत आणि त्यामुळे एकदा देवत्व दिलं की त्या महापुरुषाचं कर्तृत्व संपतं आणि खऱ्याखुऱ्या पराक्रमाच्या कथा चमत्कारिक पौराणिक कथामध्ये परिवर्तित होतात, हे याची भीती वाटते। अफजल खानाची मांडणी करतो, अफजल खान जे काही प्रकरण घडलं, प्रतापगडचं युद्ध, आई भवानी जी काही तलवार दिली म्हणतो, तर त्यावेळेला एक प्रकारचं हे मनोवैज्ञानिक त्याला आपण म्हणता येईल, महाराजांचा तो गेम होता। त्यांनी वापरलेलं एक वेगळ्या अशा प्रकारचं अस्त्र होतं आपल्या मावळ्यांना जागृत करण्याकरता। ते न होता आपण जर सहज म्हणायला लावलो की भावा आई तुळजाभवानी त्याला तलवार दिली आणि मग हे घडलं, इथं महाराजांचा पराक्रम झाकोळला जाईल, ही भीती त्याच्यामध्ये आहे। आणि म्हणून पुन्हा एकदा तीच विनंती की ज्यांनी हे केलेलं आहे त्यांच्या भावनाचा आदरच आहे। भरपूर अशा प्रकारची मंदिरं आता व्हायला लागली, मात्र ही भविष्यातली फार मोठी अडचण ठरेल असं वैयक्तिक एक थोडाफार अभ्यास करत असताना हे जाणवतं। इतिहासकारांची चिंता रास्त असली तरी शिवप्रेमी मात्र या मंदिराच्या उभारणीमुळे आनंदले आहेत। सोशल मीडियावर जेव्हापासून या मंदिराचे व्हिडिओ दिसू लागलेत
तेव्हापासून पर्यटकांचा राबताही वाढू लागलाय. शिवराय हे कोणत्याही एका धर्माचे पालक नव्हते. 18 पगड जाती आणि सर्व धर्माचे रक्षण करते होते. त्यामुळे महाराजांना केवळ हिंदुत्वाच्या परिघात बसवणं हा शिवरायांवरचाच अन्याय ठरेल. पण हे काही शिवरायांचं पहिलं मंदिर नाहीये. शिवरायांचं पहिलं मंदिर मालवणच्या किल्ल्यावर आजही दिमाखात उभं आहे. आजही तिथं पूजाविधींचे सारे उपचार होतात. फक्त महाराजांचं हे मंदिर चमत्कारांचं आणि अवडंबरांचं केंद्र न होता ते आदर्शाचं, पराक्रमाचं आणि प्रेरणेचं स्मारक व्हावं इतकीच अपेक्षा आहे. भूपेंद्र आंबवणेसह राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, भिवंडी.